दादांची जागा कोणीही भरू शकणार नाही, युगेंद्र पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला. बारामती शहर व तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारीपासून विकास कामांपर्यंत आणि निनावी पत्रांपासून आगामी राजकीय समीकरणांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. बारामती पोरकी झाली का या प्रश्नावर बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या बारामतीशी असलेल्या नात्याचा उल्लेख करत दादांची जागा कोणीही भरून काढू शकणार नाही, दादा दादा होते अशी भावना व्यक्त केली. बारामतीबाबत सोशल मीडियावर तसेच अन्य माध्यमातून निनावी पत्रे येत असल्याचा उल्लेख करत युगेंद्र पवार यांनी पत्र लिहिणाऱ्यांना नाव जाहीर करण्याचे आवाहन केले. निनावी पत्र लिहिण्यापेक्षा खाली आपले नाव लिहा, तुमच्याशी चर्चा करून अडचणी समजून घेता येतील असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सध्या सत्तेत नसून तरी बारामतीकरांसाठी आपण वेळ देत असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. आठवड्यातील 5 दिवस मी बारामतीत असतो, सत्ता नसली तरी बारामतीसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे त्यांनी सांगितले. बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. यापूर्वी न घडलेल्या भयानक घटना अलीकडच्या काळात घडत असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली. दादांचा एक दरारा होता, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घाबरायचे, आता तो वचक राहिलेला नाही. हा वचक पुन्हा निर्माण झाला पाहिजे. प्रशासनाला ताकद देऊन कठोर निर्णय घेण्याची गरज आहे असे युगेंद्र पवार म्हणाले. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा दाखला देत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना विकास कामांचा नियमित आढावा घेण्याचा सल्ला दिला. दादा पहाटे 6 वाजता विकास कामांची पाहणी करायचे. कामात थोडी जरी गडबड दिसली तर ठेकेदाराकडून ते काम पुन्हा करून घेत असत. बारामतीतील अनेक इमारती आणि विकास कामे ही दादांची पॅशन आणि ज्ञानामुळे उभी राहिली असे त्यांनी सांगितले. सत्ता मिळाल्यास विकास कामांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत जाणार नाही असे मला वाटते. विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत अशी भूमिका मांडताना त्यांनी वैचारिक मतभेद असले तरी राजकीय मैत्री जपता येते असे सांगितले. देशात पुन्हा वैचारिक लढाईचे राजकारण रुजले पाहिजे आणि त्याची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. बारामती नगरपालिकेतील विविध प्रश्नांवर सक्षम विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरातील प्रश्न मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणी भ्रष्टाचार करत असेल तर आम्ही तो खपवून घेणार नाही, बारामतीमध्ये हे चालू देणार नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून बारामतीकरांसाठी लढत राहू असा इशारा युगेंद्र पवार यांनी दिला. अजित पवार यांच्या जाण्यानंतर बारामतीतील नेतृत्वाच्या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार यांनी भावनिक भूमिका मांडली. दादांची जागा कोणीही भरून काढू शकणार नाही, दादा दादा होते, आम्ही बारामतीच्या सेवेसाठी आहोत. गेली 50 वर्षे बारामतीकरांनी आम्हाला साथ दिली आहे, हा आशीर्वाद वाया जाऊ देणार नाही असे सांगत त्यांनी बारामतीकरांसाठी काम करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. 16 ऑक्टोबरला येतील, पण नक्की येणार आहेत का नाही येणार आहेत ही माहिती अजून माझ्यापर्यंत आलेली नाहीये. साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलंय. 16 ऑक्टोबरला विद्याप्रतिष्ठानचा वर्धापन दिन असतो आणि साहेबांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान 100% येतील. फक्त तारीख अजून मला माहिती नाहीये, ते आपल्याला अधिकृतपणे कळेल. काय नाहीये, मी पण पंतप्रधानांना भेटलो रेवतीच्या रिसेप्शनला, त्याच्यामुळे ठीक आहे आपण भेटू शकतो. आणि ते पंतप्रधान आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत, ते भाजपचे नेते नाही आहेत, ते आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचा अभिमान मलाही वाटतो. ते चांगल्या पद्धतीने काम करत आलेत आणि त्यांना भेटणं हे काही चुकीचं मला वाटत नाही. कामासाठी आपण कुणालाही भेटू शकतो आणि लोकांची जी कामं असतात ती म्हणजे जे आपले सगळे नेते सत्तेत आहेत त्यांना भेटून ती कामं आपण मार्गी लावली पाहिजे. त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं नाही. काय एकतर नवीन काय ना काय नवीन पत्र हे येत राहतात. मला आठवतंय पूर्वी पण काहीतरी एक पत्र आलेलं, परत काहीतरी एक नवीन पत्र आलेलं आणि हे सगळे पत्र अनॉनिमस असतात. पत्र कोण लिहितंय हे काय तिथं खालती ते त्यांचं नाव लिहित नाही.
पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी त्यांना, जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा, म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल. पण बाकीच्यांचं मी काय सांगू शकत नाही. पण आम्ही सगळेच इथं काम करत आलोय. आठवड्यातले 5 दिवस मी इथं बारामतीत असतो. आणि आता म्हणजे पवार कुटुंब जर तुम्ही बघितलं तर मी, साहेब आणि ताई आज आम्ही सत्तेत नाहीये. आमचा पक्ष वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार हा पक्ष वेगळा आहे. आज सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्ष, हा तो आज सत्तेत आहे. त्याच्यामुळं राजकीय जर तुम्ही आम्हाला विचारत असाल तर आज सत्तेत नसून सुद्धा जास्तीत जास्त वेळ मी बारामतीकरांसाठी देतोय. परवा कनेरी काटेवाडीमध्ये पण एक घटना घडली. आम्ही सरळ तिथं कदम साहेब जे आपले नवीन DYSP आहेत त्या मुलीच्या कुटुंबासोबत मी तिथं गेलो आणि त्यांना न्याय आपण दिला, न्याय देण्याचा आपण प्रयत्न करतोय. बारामती पोरकी झाली का? ती झाली. दादा हे खूप मोठे नेते होते. दादांचं आणि बारामतीचं नातं हे फार वेगळं होतं. परत तसे दादा होणं हे शक्य नाहीये. दादांनी तेवढा वेळ दिला, तेवढी त्यांनी कामं केली आणि तेवढी त्यांची नाळ बारामतीकरांशी जोडली गेली होती. आम्ही सगळे प्रयत्न करू. आम्ही आता नवीन पिढी आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट घेतोय, वेळ देतोय. सत्ता नसून सुद्धा आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण आज जे सत्तेत आहेत त्यांनी थोडं जरा लक्ष देणं हे गरजेचं आहे, हे असं मलाही वाटतं. गुन्हेगारी वाढत चालली आहे का? 100% वाढत चालली आहे. अलीकडच्या काळात ह्या गेल्या महिन्याभरातच एवढे भयानक गोष्टी बारामती तालुक्यात घडल्या जे ह्याच्या आधी कधी घडत नव्हते. दादांचा एक एक दरारा असायचा. जे कोण हे क्रिमिनल माइंडेड लोक आहेत ते घाबरायचे, त्यांना एक भीती वाटायची. पण आता तो वचक इथं राहिलेला नाहीये. तो वचक आपण परत एकदा इथं निर्माण केला पाहिजे. आज जे सत्तेत आहेत त्यांनी थोडं इथं लक्ष वाढवणं हे गरजेचं आहे. पोलीस अधिकारी असतील, सरकारी सगळी यंत्रणा असेल, त्यांना इथं ताकद दिली पाहिजे. कडक निर्णय घेतले पाहिजेत आणि बारामतीत जी वाढती गुन्हेगारी आहे ती आत्ताच्या आत्ता ताबडतोब ती थांबवली पाहिजे, ती बंद केली पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. इथून पुढेही आम्ही प्रयत्न करत राहू. दादांची उणीव किंवा त्यांची जागा ही कोण भरून काढू शकणार नाही. दादा हे दादा होते. पण आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय, वेळ देतोय, लोकांना भेटतोय, जिरायत भागात जातोय, बागायत भागात जातोय. जी काही कामं आज आमच्याकडून होऊ शकतात ती कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सत्ता नसून सुद्धा आपल्या NGO कडून किंवा शरयू फाउंडेशन कडून किंवा ताईंच्या खासदार निधीतून, साहेबांच्या खासदार निधीतून, ताईंच्या ऑफिसकडून, साहेबांच्या ऑफिसकडून, माझ्या ऑफिसकडून जे काही शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. इथून पुढेही आम्ही हे करत राहू. आम्ही इथं फक्त आणि फक्त बारामतीच्या सेवेसाठी आहोत. 50 वर्ष लोक आम्हाला इथं साथ देत आलेत, आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत आलेत आणि तो आशीर्वाद आम्ही वाया जाऊन देणार नाही. आम्ही बारामतीकरांसाठी इथून पुढेही काम करत राहू. जे काय असेल, कुणाची कुठलीही अडचण असू दे, ते येऊ शकतात, भेटू शकतात आणि ती अडचण सॉल्व्ह करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून नेहमीच होईल. आता इथं आरतीताई आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत आपल्या नगरपालिकेचे. ते तिथं हे सगळे मुद्दे मांडत असतात. 15 ऑगस्टला मोठं आंदोलन पण आमच्या पक्षाने उभं केलं. हा एक मुद्दा तुम्ही इथं मांडताय, पण असेच अनेक विषय आहेत. हे सगळे आम्ही तिथं हाऊसमध्ये, आम्ही म्हणजे ताई तिथं मांडत असतात. हे सगळे लोकहितांचे प्रश्न आहेत, आम्ही ते समजू शकतो. आता एक 2-3 दिवसानंतर मी स्वतः आपल्या नगराध्यक्षांना भेटणारे, CEOंना भेटणारे, त्यांची वेळ घेणारे आणि बारामती शहरातले जे काय अडचणी असतील, आपले जे काय प्रॉब्लेम असतील
हे आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहे, त्याचा पाठपुरावे आम्ही करणार आहे आणि हे सगळी कामं आम्ही मार्गी लावू. भ्रष्टाचार वगैरे जर कोण करत असेल तर आम्ही ते खपून घेणार नाही. बारामतीमध्ये हे सगळं अजिबात आम्ही चालू देणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही बारामतीकरांसाठी तिथं लढत राहू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.